वाराणसी यात्रे जाईन, प्रयाग तीर्थ पाहीन, त्रिवेणीये स्नान करीन, परी मी वीट नव्हेन. विठोबा पायीची वीट मी कई बा होईन, गोदावरी यात्रे जाईन, 12 वरुषाचे फळ लाहीन. अब्जकतीर्थी स्थान करीन, परी मी वीट नव्हेन. मल्लिकार्जुन यात्रे जाईन, श्रीशैल्य शिखर पाहीन, पाताळ गंगे स्नान करीन, परी मी वीट नव्हेन. मातापूर यात्रे जाईन, सह्याद्री पर्वत पाहीन, गहन गंगेम स्नान करीन, परी मी वीट नव्हेन. कोल्हापुरी यात्रे जाईन, महालक्ष्मी पाहीन, विशाळ तीर्थी स्नान करीन, परी मी वीट नव्हेन. एका अंगुष्ठी तप करीन, पृथ्वी पात्रची लाहीन, देह करवती देईन, परी मी वीट नव्हेन. बहुता पुण्यांच्या सायासी, चरण जोडले विटेसी, निवृत्ती दासू म्हणे परियेसी, परी मी वीट नव्हेन. परमात्मा हीच कोणी वीट अशी भावना करून माऊली सांगतात. मी काशी, प्रयाग इत्यादी क्षेत्रांत जाऊन त्रिवेणीचे स्नान करीन, परंतु त्यामुळे वीट म्हणजे परमात्मा रूप होणार नाही. ज्या विटेवर परमात्मा श्री पांडुरंग उभे आहेत, दोन्ही चरण समान करून, त्या विटेप्रमाणे त्या विटेचे जे आत्मरूप आहे ते मला मिळणार नाही. हे पांडुरंगा, मी परमात्मा स्वरूप केव्हा होईल? तसेच गोदावरी यात्रेला जाईन, 12 वर्षे साधने करून काही माईक फळ मिळवीन आणि अब्जक तीर्थात स्नान करीन, पण त्यामुळे वीट मात्र होणार नाही. मल्लिकार्जुन क्षेत्राला जाऊन श्रीशैल्य पर्वताचे शिखर पाहीन, तसेच पाताळ गंगेचे स्नान करीन, पण त्यामुळे मी वीट होणार नाही. मातापूर यात्रेला जाऊन सह्याद्री पर्वत पाहीन आणि त्या ठिकाणी असलेल्या गहन गंगेचे स्नान करीन, पण त्यामुळे सुद्धा मी वीट होणार नाही. कोल्हापूर यात्रेला जाईन, महालक्ष्मीचे दर्शन घेईन, शिंगणापूर विशाल तीर्थात स्नान करीन, पण त्यामुळे मी वीट होणार नाही. एका अंगठ्यावर उभा राहून तपश्चर्या करीन, सर्व पृथ्वी प्राप्त करून घेईन, देह करवतीने कापण देईन, पण या कारणाने सुद्धा मी वीट होणार नाही. भगवत प्राप्तीची उत्सुकता लागलेला भक्त म्हणत आहे की अनेक जन्मीच्या महान पुण्याईने मला पांडुरंगरायांचे दर्शन झाले, तरी सुद्धा मी त्याच्या पायाखालची वीट होणार नाही, म्हणजे मला ती वीट होण्याचे भाग्य सहजा लाभणार नाही, असे निवृत्तीदास माऊली सांगतात.